मराठीमध्ये आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशी एक म्हण आहे. म्हणजेच अडचणीत वाढ होण्याची स्थिती येणं. नाशिककर कुंभमेळ्याच्या मुळे ठिकठिकाणी खोदलेल्या रस्त्यांमुळे त्रस्त झालेले असताना आता मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरचे खड्डे त्यांच्या अडचणीत भर टाकतायत. शहरातल्या प्रमुख रस्त्यांची चाळण झाली आहे. वाहनधारक हैराण झाले आहेत. 8 दिवसांपासून नाशिकमध्ये झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भात माहिती घेऊयात. माझ्यासोबत नाशिक प्रभाग 1 चे नगरसेवक आहेत प्रवीण भाऊ जाधव. भाऊ, आपल्या या वार्डामध्ये किंवा प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत, काही अपघात झालेला आहे, एका वृद्ध महिलेचं या सगळ्या खड्ड्यामुळे मृत्यू सुद्धा झालेला आहे. आपण या सगळ्या संदर्भात प्रशासनाशी बोलला आहात का, किंवा नेमकं काय प्रशासनाचं म्हणणं आहे? नाही, आता नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकच्या संपूर्ण शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची विकास कामं चालू आहेत. परंतु ही विकास कामं होत असताना त्या ठिकाणी रस्त्याच्या अगोदर खाली जी अंडरग्राऊंड कामे असतात ती होणे देखील आवश्यक असतं. त्याच्यामुळे नाशिक शहरामध्ये ॲट ए टाईम नवीन रस्त्यांच्याच कामासोबत ड्रेनेज लाईनचे कामं असतील, पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची लाईन असेल किंवा MNGLचे गॅस पाईपलाईन आहेत, अशी असंख्य कामे ही त्या ठिकाणी चालू आहेत. आणि ही कामे चालू असताना जे युटिलिटी डक्टसाठी वगैरे जे केबल खोदल्या जात आहेत किंवा या लाईनसाठी जे खड्डे खोदले जात आहेत, हे खड्ड्यांचं रिस्टोरेशन हे प्रॉपर होणं आवश्यक असतं. परंतु हे रिस्टोरेशन होत नाही. त्याच्यामुळे जागोजागी त्या ठिकाणी खड्डे तयार झालेले आहेत. सगळ्याच नगरसेवकांची ही भावना आहे की हे अपघात थांबले पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने त्या ठिकाणी कारवाई केली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही देखील प्रशासनाला आता 8 दिवसांची मुदत दिली आहे. जर आमच्या प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व खड्डे जर 8 दिवसात बुजले गेले नाही तर आमच्या शिवसेनेतर्फे आम्ही त्या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडणार आहोत. किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक.